नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे लाडू. याच्यामध्ये आपण अजिबात साखर वापरलेली नाही आहे आणि पीठ पण गव्हाचं आहे, त्यामुळे एकदम पौष्टिक असे लाडू आहेत. लहान मुलांना देण्यासाठी पण खूप छान ऑप्शन आहे. चला तर बघूया कसे बनवायचे हे लाडू. त्यासाठी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये तूप टाकले, 2 चमचे तूप टाकून घेतले, मोठे 2 चमचे. अगोदर वापरलेलं तूप आहे त्यामुळे त्याचा असा कलर झालेला आहे. आणि इथे बदाम टाकलेत 10-12 मी तुपामध्ये, ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बदाम थोडेसे तळत आले की मग काजू टाकायचे याच्यामध्ये. काजू पटकन जळतात त्यामुळं काजू थोडे नंतर टाकायचे. आता इथे काजू टाकून घेऊ आणि काजू आणि बदाम आपण छान परतून घेऊ तुपावर. काजू एकदम पटकन तळल्या जातात. आता इथे मस्त असे तळून झालेत आपले काजू आणि बदाम. त्यांना काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ. तोपर्यंत आपण पीठ भाजून घेऊ. याच कढईमध्ये मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहे. 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. आणि आता भाजून घ्यायचं आहे आपल्याला. एकसारखं हलवं त्याला. थोडासा कलर बदलेपर्यंत किंवा असा खरपूस भाजल्याचा वास सुटेपर्यंत आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजून थोडंसं तूप टाकू आपण. स्टीलची कढई माझी, त्यामुळे एकसारखं हलावं लागतं. मस्त असा वास येतो आपला पीठ भाजून झालं की, भाजल्याचा खरपूस किंवा पिठाचा थोडासा कलर बदलतो तोपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला मस्त हे पीठ. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त तूप वापरायचं असेल तरी वापरू शकता. आता इथे आपलं पीठ भाजून झाले, ते एका परातीमध्ये काढून घेऊ. इथे पीठ सगळं परातीमध्ये काढून घेतलंय मी. आणि इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय. याच्यामध्ये आपल्याला यातलं थोडंसं पीठ टाकून घ्यायचंय, 2-3 चमचे. आणि 1.5 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1/2 वाटी किसलेला गूळ घेतलाय मी इथे. एकदम प्रमाणात गोड होतात, पण तुम्हाला जर यातलं कमी जास्त करायचं असेल तर करू शकता. जास्त गोड आवडत असेल तर आणखी गूळ घाला. आणि हे असं फिरवून घ्यायचं मिक्सरला आपल्याला. सगळं पीठ नाही फिरवून घ्यायचं, फक्त गूळ मिक्स होण्यापुरतं एकदाच फिरवून घ्यायचं हे एकच भांडं. आणि आता हे बाकीच्या पिठामध्ये ओतून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याला व्यवस्थित अजून थोडंसं गरम आहे, मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये विलायची पावडर टाकते, 1 छोटा चमचा विलायची पावडर टाकली. ती पण मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्ये आपण मगाशी तळलेले काजू आणि बदाम बारीक करून घेतलेत ते टाकून घेऊ. खूप जास्त मिक्सरमध्ये फिरून बारीक नाही केलेले आहे. कट करून घेतले सुरीने किंवा ठेचून घेतले खलबत्त्याने तरी चालेल. मिक्सरमध्ये खूप बारीक होतात पटकन.
आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बघू शकता असा गोळा बनतोय, पण लाडू आपला पटकन फुटला जातोय. तर याच्यामध्ये अजून 2 चमचे आपण तूप टाकून घेऊ, म्हणजे लाडू व्यवस्थित बांधता येतील आपल्याला. ते 2 चमचे तूप टाकले मी आणि मिक्स करून घेते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त तूप करू शकता. आणि तुमचे लाडू जर तसेच वळता आले तर तसेच वळून घ्या, पण जर वळता नाही आले तर थोडंसं तूप टाकून घ्यायचं. एकदम पटपट वळल्या जातात हे लाडू, दाबून दाबून वळून घ्यायचे. बघू शकता इथे मस्त असा आपला लाडू तयार झाला आहे. खूप जास्त लहान नाही किंवा खूप मोठा नाही असा लाडू बनवून घेतला आहे मी. याच पद्धतीने बघू, थोडेसे दाबून दाबून वळून घ्यायचे. खूप जास्त त्रास होत नाही वळायला, पटपट वळले जातात. पण तुम्हाला जर वाटलंच तर अजून तुपाची गरज आहे तर अजून थोडं तूप वाढवा. असे मस्त लाडू करून बघा तुम्ही पण, खूप छान लागतात हे खायला आणि पौष्टिक पण आहेत. याच्यामध्ये आपण अजिबात साखर वापरलेली नाही आहे, गुळाचे आहेत आणि ड्रायफ्रूट पण घातलेले आहेत. तर लहान मुलांसाठी पण हा छान ऑप्शन आहे. तर असे लाडू तुम्ही पण एकदा करून बघा. मस्त असे लाडू होतात हे, तोंडात टाकताच विरघळतात. आणि याच्यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे हे महिनाभर म्हटलं तरी टिकतात. प्रवासात नेण्यासाठी पण चांगला ऑप्शन आहे.